तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हालाही माहिती आहे आता होळी जवळ आलेली आहे. तर मी तुम्हाला पुरणपोळी आणि कटाचं सार अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कसं करता येईल याच्या मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आणि प्रत्यक्षात कृती करून दाखवणार आहे. तर आज आपण पूर्ण होळीसाठी आपण जो ताट तयार करतो, पुरणपोळी, कटाचं सार, इवन भजी, राईस, ते सगळं मी ऑल तुम्हाला पूर्ण थाळी आज दाखवणार आहे. इथे मी 1 वाटी भरून चण्याची डाळ घेतलेली आहे. ही चण्याची डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पुन्हा 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण लावून ही डाळ आपल्याला साधारणपणे 2 ते 3 तास छान मस्त अशी भिजत ठेवायची आहे. 2 तासानंतर किंवा 2.5 तासानंतर आपल्याला कुकर घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ही जी डाळ आहे, ही डाळ आपल्याला पाण्यासकट कुकरमध्ये ॲड करायची आहे, कारण आपण ह्या पाण्यापासून कटाचं सार तयार करणार आहोत. आणि इथे मी तुम्हाला सांगेल की इथे मी पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ती जी वाटी आहे ती पाव किलोची आहे, म्हणजे एकदम सपाट अशी वाटी मी चण्याची डाळ घेतली होती. आता इथे मी कुकरमध्ये मी मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या देणार आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे आपण कणिक मळून घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही एकतर मैद्याच्याही बनवू शकतात किंवा मैदा आणि गव्हाचं पीठ असं दोघं मिळूनही तुम्ही करू शकता. तर इथे मी 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे, हळद ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी ॲड करून छान मस्त आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. इथे मी कणिक मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बोटाच्या साहाय्याने छान मस्त असे आपल्याला छोटे छोटे होल पाडून घ्यायचे आहेत. होल पाडल्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे म्हणजे पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला अगदी 2 ते 3 चमचे ऑइलसुद्धा ॲड करायचं आहे. तर इथे मी साधारणपणे 2 ते 3 चमचे ऑइल ॲड केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, झाकण लावून हे पीठ साधारणपणे 1 किंवा 1.5 तास भिजत ठेवायचं, असं साईडला ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ शिजलेली आहे आणि आपला जो कटाचा सार हवा होता तो सुद्धा त्यासाठी सुद्धा पाणी म्हणजे आपल्याला भेटलेलं आहे, तयार झालेलं आहे असं आपण बोलू शकतो. तर आता मी खाली एक कुकरचा डबा घेतलेला आहे आणि ते मला जाळीदार असं माझ्याकडे बाऊल आहे. तर त्या बाऊलमध्ये मी डाळ ट्रान्सफर केलेली आहे. ही जी डाळ आहे ही पूर्णपणे मऊ शिजलेली आहे आणि खाली तुम्ही बघू शकतात कुकरच्या डब्यामध्ये खाली आपला कटाचा सारसुद्धा अशा पद्धतीने आपण करून घेतलेला आहे. खरं म्हणजे कटाचं सार करण्यासाठी जे पाणी लागतं ते आपल्याला भेटलेलं आहे, कारण आपण ह्या डाळीच्या पाण्यापासूनच कटाचं सार तयार करतो. आता तुम्ही इथे बघू शकता ही डाळ आहे आपल्याला कोरडी करत ठेवायची आहे. इथे मी काही सोयाबीन घेतलेले आहेत, अगदी थोडे सोयाबीन घेतलेले आहेत. त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि हे सोयाबीनसुद्धा मी पाण्यामध्ये अगदी अर्धा तास भिजत ठेवणार आहे. इथे ही डाळ पूर्णपणे कोरडी झालेली आहे. तर इथे मी 1 वाटी डाळ घेतली होती, त्याचप्रमाणे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हा गूळ छान मस्त मी चाकूच्या साहाय्याने बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि इथे मी वेलदोडे घेतलेले आहेत 4. आता आपल्याला काय करायचं आहे, पुरण करायचं बोललं की खूप मोठं म्हणजे आपल्याला टेन्शन येतं नाही. म्हणजे आधी डाळ बॉईल करा, नंतर तो गूळ म्हणजे पुन्हा त्या गुळामध्ये ती डाळ शिजवा आणि नंतर मग ते आपल्याला ती डाळ छान मस्त अशी त्या पुरणाच्या भांड्यामध्ये पुरण करून घ्यायचं असं, पण त्यासाठी खूप वेळ लागतो. तर आपण अगदी झटपट अशा पद्धतीने पुरण करणार आहोत. ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही बॉईल केलेली डाळ ॲड करायची आहे. त्याच्यामध्ये हा बारीक कट केलेला आपल्याला गूळ ॲड करायचा आहे. इथे मी वेलदोडे ॲड केलेले आहेत. आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ग्राइंडरमध्ये हे
हे जे डाळ, गूळ आणि वेलची आहे ती पूर्णपणे आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे. तर ही पुरण करण्याची अगदी सोपी आणि झटपट अशी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर कधी पुरण नसेल केलं तर नक्की ट्राय करा. अगदी सोपी पद्धत आणि अगदी झटपट अशा पद्धतीने आपल्याला पुरणपोळी करता येते. तर तुम्ही इथे बघू शकतात छान असं डाळ आणि गूळ छान मस्त एकत्र एकजीव झालेला आहे. आता काय करायचं आहे, गॅस ऑन करायचा आहे, त्यावरती फ्राय पॅन ठेवायचा आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा तूप ॲड केलेलं आहे. तूप छान मस्त मेल्ट झालेलं आहे. आता हे जे पुरण आहे हे आपल्या तव्यावरती ॲड करायचं आहे आणि अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला हे पूर्ण या फ्राय पॅनमध्ये शिजून घ्यायचं आहे. आणि अधूनमधून गॅस मोठा करायचा आहे, बारीक करायचा आहे. असं मोठा बारीक गॅस करून हे जे पुरण आहे ते छान मस्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेन, सतत फ्राय करत राहायचं आहे जेणेकरून हे जे पुरण आहे हे फ्राय पॅनला लागता कामा नये किंवा करपता कामा नये. तर तुम्ही बघू शकतात आपलं हे जे पुरण आहे ते घट्ट झालेलं आहे. आता आपलं हे जे पुरण आहे हे घट्ट झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर हा जो स्पून आहे ना हा ह्या पुरणामध्ये ना असं उभा राहतो. तर ही एक आहे ना म्हणजे अशी हे ट्रिक आहे की म्हणजे कसं ओळखायचं. तर मी अशा पद्धतीने हा पुरण अगदी 5 मिनटं शिजून घेतला मोठ्या गॅसवरती. आणि तुम्ही इथे बघू शकता या पुरणामध्ये माझा जो स्पून आहे तो अशा पद्धतीने उभा राहिलेला आहे. म्हणजे आपलं हे जे पुरण आहे ते खूप छान अशा पद्धतीने घट्ट झालेलं आहे. आता हे जे पुरण आहे हे पुरण आपल्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. मी इथे गॅस बंद केलेला आहे. एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून झाल्यानंतर हे जे पुरण आहे थंड करून घ्यायचं आहे. आणि आपण जेव्हा हे पुरण थंड करून घेऊ ना तेव्हा छान मस्त बऱ्यापैकी हा जो पुरण आहे घट्ट झालेला असणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी तूप घेतलेलं आहे. आता इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे, गॅस ऑन केलेला आहे. त्या भिड्याच्या तव्यावरती मी हा तूप मेल्ट करून घेणार आहे कारण पुरणपोळी करताना आपल्याला तूप लागणार आहे. आता इथे मी 2 कांदे 2 टोमॅटो घेतलेले आहे, ते अशा पद्धतीने स्क्वेअर साईजमध्ये मी कट करून घेतलेले आहेत. इथे आपलं तूपसुद्धा छान मस्त मेल्ट झालेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपण कणिक मळून घेणार आहोत. तर ही जी प्रोसेस आहे ना, जसं की मी मळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी आणि तेल ऑइल ॲड केलं होतं, त्याच्याने आपलं जे कणिक आहे खूप छान मस्त मऊ होतं. तर इथे आपलं पुरणसुद्धा छान मस्त थंड झालेलं आहे. तर आपण पुरणाचे असे गोळे तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने या पुरणाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. ही पुरण करण्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. आता आपण पुरणपोळी करायला घेणार आहोत. तर इथे मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे. पोळपाटावरती थोडं पीठ पसरून घ्यायचं आहे आणि छान मस्त हा गोळा ते आपल्याला मळून घ्यायचा आहे. गोळा मळून झाल्यानंतर आपल्याला अगदी एक छोटीशी लाटेच्या साहाय्याने आधी आपल्याला अशी छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे. आणि पुरी लाटून घेतल्यानंतर आपण जो पुरणाचा गोळा तयार केलेला आहे तो गोळा त्या पुरीमध्ये ठेवायचा आहे. आणि छान मस्त आपल्याला पुरणपोळी करण्यासाठी छान मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की आपण त्याच्यामध्ये तेल आणि जे पाणी ॲड केलं होतं कणकेमध्ये त्याच्याने ना आपलं जे कणिक आहे ते ना असं म्हणजे ना असं जसं बोलतात ना की खूप लवचिक, म्हणजे याच्याने काय होतं माहिती आहे का, आपलं जे कणिक आहे ते खूप छान मस्त मऊ बनतं आणि पुरणपोळ्या म्हणजे लाटताना असं हे नाही होते, फाटत नाही, त्यातून पुरण बाहेर पडत नाही. म्हणून ही जी पद्धत आहे नक्की फॉलो करा. तर इथे अशा पद्धतीने मी हा पुरणपोळी तयार करण्यासाठी असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता गोळा तयार करून घेतल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, पोळपाटावरती थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. आणि पोळपाटावरती पीठ लावल्यानंतर आपल्याला हा जो गोळा आहे तो सर्वप्रथम आपल्याला ते हाताने हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचा आहे.
थोडा हाताने प्रेस करून करून असं थोडा मोठा म्हणजे पुरीसारखं थोडंसं मोठं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे एवढं मोठं करून झाल्यानंतर मग आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने हा जो गोळा आहे छान मस्त लाटून घ्यायचं आहे. तर याच्याने काय होतं माहीत आहे का, आपलं जे पुरण आहे ते बाहेर येत नाही आणि पुरणपोळी फाटत नाही. आणि आपण जेव्हा पुरणपोळी लाटताना अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी छान मस्त अशी लाटून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी अशा पद्धतीने ही जी पुरणपोळी आहे छान मस्त अशी मी लाटून घेतलेली आहे. आणि इथे ना मी पुरणपोळी करताना मला पप्पांचा फोन आला होता. तर मी पुरणपोळी लाटताना मी पप्पांशी सुद्धा बोलत होती. तर जेव्हाही मला कधी कधी फोन येतात ना जेवण करताना वगैरे, तर मी जेवणही करते आणि मोबाईल स्पीकरवरती ठेवून बोलत असते. तर इथे फायनली आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तर ही जी पुरणपोळी आहे, आता ही पुरणपोळी आपण तव्यावरती ॲड करूया. आणि मी सर्वप्रथम तव्यावरती तवा गरम झालेला आहे, तव्यावरती मी ऑइल ॲड केलेलं आहे. आता ही जी पुरणपोळी आपल्याला छान मस्त ॲड करायची आहे. आणि पुरणपोळीच्या कढईच्या साईडला आपल्याला छान मस्त अशा पद्धतीने तूप पसरवून घ्यायचं आहे. आणि ही जी पुरणपोळी आहे 1-2 मिनटानंतर छान मस्त आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम आपल्याला तूप लावायचं आहे. आणि तूप लावून ही जी पुरणपोळी छान मस्त आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि जेव्हाही आपण पुरणपोळीवरती तूप टाकतो तेव्हा त्या पुरणपोळीला छान मस्त असा तुपाचा फ्लेवर येतो. आणि ही जी पुरणपोळी करताना ना म्हणजे एवढं छान वास येत होता ना की मला ज्ञानेश येऊन बोलत होता. ज्ञानेश म्हणजे माझा मुलगा. तो मला बोलतो की मम्मी मला खूप भूक लागली, तो मला कधी देशील पुरणपोळी. आणि त्याला पुरणपोळी आणि कटाचा सार खूप आवडतो. तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडला छान मस्त असा हा तूप लावून घ्यायचा आहे. आणि पुरणपोळी करताना तुपाचा थोडा जास्त वापर करा, कारण तुपामुळे खूप छान मस्त फ्लेवर येतो आणि पुरणपोळी मुळात खूप छान लागते. आणि अशा पद्धतीने आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे. तर मी दुसरीसुद्धा पुरणपोळी लाटून घेतलेली आहे, तीसुद्धा तव्यावरती ॲड केलेली आहे. आणि सेम प्रोसेसमध्ये मी पुरणपोळीच्या सगळ्या साईडने छान मस्त मी ऑइल ॲड करून घेतलेलं आहे. आणि छान अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने ही जी पुरणपोळी आहे मस्त अशी भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघत असाल की पुरणपोळीतून माझं पुरण जे आहे ते अजिबात बाहेर निघालेलं नाही आहे. तर आणि छान अशा पद्धतीने आपल्या पुरणपोळ्या इथे तयार झालेल्या आहेत. तर गाईज तुम्हीसुद्धा अगदी अशा छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्या नेहमी म्हणजे लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही म्हणजे पुरणपोळ्या करा. आपल्या पुरणपोळ्या अजिबात म्हणजे फाटणारही नाही आणि लाटतानाही आपल्याला पटापट पुरणपोळ्या लाटता येतील. तर इथे अशा पद्धतीने मी ह्या पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. ही एकदम सोपी अशी पद्धत आहे पुरणपोळ्या करायची. तर आता तुम्ही इथे बघू शकतात की मला भजी करायची आहे. तर इथे मी छान मस्त स्पॉन्जी आणि पोक भजी करणार आहे. आणि ही ना माझी स्टाईल आहे, मला अशा पद्धतीची भजी खूप आवडते. आणि आपण जो होळीसाठी जो ताट करतो त्यामध्ये भजी तर असतेच असते. मी ते एक बाउल घेतलेला आहे, एका बाउलमध्ये मी 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मी इथे कुकिंग सोडा घेतलेला आहे, तो सुद्धा छोटा अर्धा चमचा आपला कुकिंग सोडा ॲड करायचा आहे. छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, अगदी थोडंसं. जास्त आणि आपल्याला असं बॅटर करायचं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी हळद आणि मसाला स्किप केलेला आहे, कारण आपण याच्यामध्ये कुकिंग सोडा ॲड केलेला आहे, त्याच्यामुळे मी हळद आणि मसाला स्किप केलेला आहे. आता झाकण लावून आपल्याला हे
जे बॅटर आहे ते अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं आहे भिजत. आता इथे तुम्ही बघू शकतात कटाचं सार तयार करण्यासाठी आपल्याला जे वाटण करणार आहोत, तर वाटण करण्यासाठी इथे मी 2 कांदे 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहे. त्याचबरोबर इथे मी खोबरा किसून घेतलेला आहे. त्यानंतर आलं, लसूण आणि लाल मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. ज्या तव्यावरती मी पुरणपोळी केली होती त्याच तव्यावरती मी सर्व आधी भाजून घेणार आहे. त्यासाठी मी इथे तव्यावरती थोडंसं तूप ॲड केलेलं आहे. पुरणपोळी करण्यासाठी जे तूप मी पहिल्यामध्ये काढलं होतं मी त्याच तुपाचा वापर केलेला आहे. तर सर्वप्रथम तूप गरम झाल्यानंतर मी खोबरा छान मस्त तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला आलं, लसूण आणि लाल मिरच्या आणि कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. सगळं एकत्र एकजीव करायचं आहे. आणि आता हे सगळं एकत्र एकजीव केल्यानंतर आपले जे घरगुती मसाले असतात, हळद, गरम मसाला आणि लाल तिखट ॲड करायचे आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी अगदी एक छोटा पेला म्हणजे साधारणपणे अर्धा पेला मी इथे पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करून आपल्याला मंद गॅसवरती छान मस्त हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. हे जे पाणी आहे ना, पाणी पूर्णपणे हे झालं पाहिजे, आटलं पाहिजे. आणि छान मस्त हे कांदा, टोमॅटो हा सगळा मसाला छान मस्त आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकतात की हळूहळू जे पाणी आहे, पाणी ऑब्झर्व व्हायला लागलेलं आहे. आणि तुम्ही आता बघू शकतात पाणी अजिबात नाही आहे. तर इथे आपलं म्हणजे जो मसाला आहे तो छान मस्त शिजलेला आहे. हा मसाला मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आणि हा मसाला थंड करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ग्राइंडरमध्ये हा मसाला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. आणि ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. आणि छान मस्त झाकण लावून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर कटाचा सार तयार करण्यासाठी इथे आपलं हे वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. आणि हे जे वाटण आहे ना, खूप छान वाटण आहे. तुम्ही याच्यामध्ये कुठलेही कडधान्याची भाजी करू शकतात. तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरं ॲड केलेलं आहे. आता हे जे वाटण केलं होतं ते ॲड करायचं आहे. थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद, गरम मसाला, 1 चमचा मी इथे लाल तिखट वापरलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी हे जे सोयाबीन आहे ते एका सोयाबीनचे 2 तुकडे केलेले आहेत. अशा पद्धतीने मी सोयाबीन कट करून घेतलेलं आहे. तो सोयाबीन ॲड केलेला आहे. इथे मी अगदी थोडे फ्रोझन वाटाणेसुद्धा ॲड केलेले आहेत. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मला आणि ज्ञानेशला कटाच्या सारमध्ये थोडे सोयाबीन आणि फ्रोझन वाटाणे हे आम्हाला दोघांनाही आवडतं, म्हणून मी नेहमी कटाच्या सारामध्ये हे ॲड करते. तुम्हीसुद्धा नक्की ॲड करून बघा, खूप छान आणि सही लागतो कटाचा सार. तर आपल्याला हा कटाचा सार छान मस्त ॲड करून थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून 5 मिनटं वाफ द्यायची आहे. आता 5 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. आणि मी जी चण्याची डाळ बॉईल केली होती त्यातली थोडी चण्याची डाळ मी एका वाटीमध्ये मी काढून ठेवली होती. ती डाळ आपल्याला ॲड करायची आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जो कटाचा सार आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. आता कटाचा सार ॲड केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला छान मस्त मोठ्या गॅसवरती छान मस्त उकळी आणून द्यायची आहे. आणि मी मीठ टाकलं होतं म्हणून व्यवस्थित हे सगळं म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की कटाच्या साराला छान मस्त अशी उकळी आलेली आहे. तर इथे आपला हा कटाचा सार छान मस्त तयार झालेला आहे. आणि हा जो कटाचा सार आहे हा पुरणपोळीबरोबर आणि राईसबरोबर तर अप्रतिम लागतो. आणि कटाचा सार तयार करण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीची वाटण केलं जातं. आणि ह्या कटाच्या साराला चव कधी येते, जेव्हा आपण वाटण टाकतो त्या वाटणामुळेच ह्या कटाच्या साराला म्हणजे छान मस्त अशी तरी येते. तर मी इथे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशा पद्धतीने वाटण तयार करून हा कटाचं सार तयार केलेला आहे. तर इथे आपला कटाचा सारसुद्धा तयार झालेला आहे. आता इथे मी ह्या ज्या कुरडया आहेत त्या कुरडया तळून घेणार आहे. कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने ही जी कुरडई आहे मी तळून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने मी ही कुरडई छान मस्त
तळून घेतलेली आहे. आणि तुम्हाला हे माहीत आहे की आपण जी होळीसाठी आपण जे जेवण बनवतो त्याच्यामध्ये पुरणपोळी, कटाचं सार, राईस आणि कुरडया, पापड्या या सगळ्या असतातच. अशा पद्धतीने मी कुरडया तळून घेतलेल्या आहेत. आता आपण भजी तळून घेणार आहोत. तर हे जे बॅटर आहे पुन्हा व्यवस्थित स्पूनच्या साहाय्याने एकत्र एकजीव करायचं आहे. आणि अशा स्पूनच्या साहाय्याने आपल्याला हे जे बॅटर आहे अगदी छोटे छोटे असे पोग भजे काढून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला सांगेन याच्यामध्ये मी कुकिंग सोडा ॲड केला होता, त्यामुळे छान मस्त ही जी भजी आहे ना ही खूप छान मस्त अशी स्पॉन्जी स्पॉन्जी होते. आणि तुम्ही ही जर भजी गरम गरम खाल्ली तर ही जी पोग भजी ना खूप सही लागते. याच्यामध्ये कांदा आणि मिरच्याचा छान मस्त फ्लेवर येतो, कारण आपण अर्धा तास हे बॅटर भिजत ठेवलं होतं. त्याने काय होतं माहिती आहे, कांद्याचा फ्लेवर आणि मिरचीचा फ्लेवर छान मस्त या बॅटरमध्ये उतरतं आणि ती भजी लागताना खूप सुंदर छान अशी लागते. तर इथे आपली अशी स्पॉन्जी अशी पोग भजी तयार झालेली आहे आणि ते खाताना पण अप्रतिम लागते. अशा पद्धतीची भजी नक्की ट्राय करून बघा. आणि त्याचबरोबर आता इथे आपलं जेवण तयार झालेलं आहे. आता इथे आपण थाळी तयार करून घेऊया. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही इथे बघू शकतात की मी अशा पद्धतीने ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी राईसची प्लेट ॲड केलेली आहे आणि इथे आपण एका वाटीमध्ये कटसुद्धा ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आता या ताटामध्ये आपण कटाची वाटीसुद्धा ॲड केलेली आहे, त्याचबरोबर भजी. आणि आपण आता एका साईडला कुरडया ॲड करणार आहोत. आणि त्याचबरोबर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये मी पुरणपोळी ठेवलेली आहे. आणि होळीच्या दिवशी खरं म्हणजे पुरणपोळीला खूप महत्त्व असतं. आणि वरतून छान मस्त अशी गरम तुपाची धार ॲड करायची आहे. तर इथे अशा पद्धतीने होळी स्पेशल आपली थाळी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अगदी झटपट अशा पद्धतीने ही होळीसाठी ही थाळी नक्की तयार करून बघा. खूप छान टेस्टी लागते आणि अगदी झटपट अशा पद्धतीने होते. तर गाईस, बाय बाय. तोपर्यंत बाय बाय. आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आणि तुम्हीसुद्धा अशा सोप्या अशा पद्धतीने ही पुरणपोळी, हा कटाचा सार नक्की ट्राय करा. आणि ही जी मी तुम्हाला ज्याही काही मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत पुरणपोळीच्या, तर याच्यामध्ये पुरणपोळी खूप छान होते आणि खूप मऊसूत होते. आणि ही जी पुरणपोळी आहे 2 ते 3 दिवस छान व्यवस्थित राहतात.